व्यसनमुक्त, अंमली पदार्थ मुक्त आणि सुरक्षित समाज घडवण्यासाठी तिवसा पोलिसांनी ऑपरेशन कवच अंतर्गत व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे। या अभियानाद्वारे विद्यार्थी, युवक आणि नागरिकांना व्यसनाचं दुष्परिणाम, वाहतूक सुरक्षेचे महत्त्व आणि अंमली पदार्थांविरोधात पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ऑपरेशन कवच अंतर्गत तिवसा पोलीस स्टेशनच्या वतीनं विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम, प्रभात फेरी आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या माध्यमातून दारू, गुटखा, तंबाखू आणि इतर अंमली पदार्थापासून दूर राहण्याचा संदेश देत व्यसनाचे आरोग्य, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम नागरिकांना समजावून सांगण्यात आले। या मोहिमेत दंडाळे कॉलेज, देवराव दादा कॉलेज आणि YDVD कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनींसह शिक्षक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। यावेळी युवकांनी व्यसनमुक्त राहून समाजाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन करण्यात आलं। तिवसा पोलिसांनी वाहतूक सुरक्षेबाबतही नागरिकांना जागरूक करत दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, वाहतूक नियमांचं पालन करावं आणि मद्य किंवा अंमली पदार्थाच्या नशेत वाहन चालवू नये असं आवाहन केलं। तसेच अंमली पदार्थाची विक्री, साठवणूक किंवा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यास ती तत्काळ पोलिसांना द्यावी। माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलं। पोलीस स्टेशन तिवसा अंतर्गत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते। या प्रभात फेरीमध्ये सर्व नागरिकांना आणि जनसामान्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न होता की आपण सर्वांनी नशेपासून दूर राहावं, कोणत्याही प्रकारचा नशा करू नये, अल्कोहोल कन्झम्पशन करू नये किंवा पान मसाला, बीडी, सिगारेट, गुटखा तसेच इतर ड्रग्सपासून आपण दूर राहावं आणि सशक्त समाज घडवावा। याकरिता आपण सर्व नागरिकांना सुद्धा आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी पोलिसांच्या या ऑपरेशन कवच उपक्रमांतर्गत हिरिरीने सहभागी होऊन पोलिसांना सहकार्य करावे आणि जे कोणी नशा विकत असतील किंवा बाळगत असतील किंवा त्याची वाहतूक करत असतील अशा असामाजिक तत्वांची माहिती पोलिसांना द्यावी।